नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे DSO स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या DSO स्पर्धेसाठी मीरा भाईंदरमधल्या अनेक शाळांचे संघ या मैदानावर दाखल झाले आहे। मी आता सध्या आहे भाईंदर पूर्वेच्या सचिन तेंडुलकर मैदानावर आणि या ठिकाणी अनेक प्रकारच्या मॅचेस खेळवल्या जात आहेत आणि यामध्ये ज्या शाळेतून आलेले संघ आहेत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत, यांना अनेक प्रकारच्या असुविधा यांच्या सामोरे जावे लागले, कारण की महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा इथे पुरवण्यात आल्या नाही आहेत। कारण इथे महानगरपालिकेचं कुठल्याही प्रकारचं नियोजन आहे। महानगरपालिकेच्या काही शाळांचे PT शिक्षक जे आहेत त्यांनाच याची जबाबदारी देण्यात आली होती आणि यांच्याकडून या सर्व स्पर्धेच्या आयोजनावर पूर्णपणे निष्काळजीपणा घेण्यात आला आहे आणि कुठल्याही प्रकारचं नियोजन महानगरपालिकेकडून न केल्याचं या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आणि तसेच शिक्षकांचा आरोप आहे। आपल्यासोबत काही महिला PT शिक्षक आहेत व त्यांचे काही पालक आहेत, ज्यांनी या सर्व महापालिकेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की कशा प्रकारची त्यांना असुविधा झाली आणि काय नेमकं प्रकरण आहे। काय सांगाल, कशासाठी इथे तुम्ही जमलात आणि कोणती स्पर्धा होती आणि कुणातर्फे आयोजित करण्यात आली होती? नमस्कार, माझं नाव हर्षिता तरे। मी नाझरे त्या स्कूलमधून या सर्व मुलींना घेऊन या DSOच्या मॅचेस आहेत त्या मॅचेससाठी आलो आहोत आम्ही। आणि या मॅचेस खेळताना आम्हाला खूप अशा प्रसंगांना म्हणजे जावं लागलं। जेव्हा मैदानात एंटर झालो ना, तेव्हा मोठे मोठे सर खिळे होते, अक्षरशः आम्ही हाताने काढले। म्हणजे मुलींना त्यामुळे खूप जण मुलींच्या पायांना वगैरे लागलेले आहेत आणि त्यांचे पूर्ण पाय खालून सोलले, तिला इंजरी झाले, बाकीच्यांना हाताला वगैरे लागले। त्यामुळे आम्हाला खूप असे प्रॉब्लेम। आणि जेव्हा आम्ही आता म्हणजे बोललो ना की एवढं ऊन लागलंय तर जरा पाणी वगैरे मारा, तेव्हा त्या लोकांनी ग्राउंडवरती पाणी वगैरेची सोय केली। अदरवाईज काहीच असं आम्हाला हे नाही दिलेलं। आणि ग्राउंड जे बनवलेलं आहे ते नियमानुसार आहे की नियमाच्या पलीकडे आहे? नाही सर, हे ग्राउंड नियमानुसार नाही आहे। जर आम्ही इथे फायनल मारली तर वरती आम्ही स्टेटला जाणार, तिकडे हे जे ग्राउंड आहे ना याच्यावरती ह्या ज्या मुली खेळतात हे तर मुलांचं ग्राउंड टाकलेलं आहे, मुलींचं ग्राउंड नाही आहे। आणि याच्यावरती पण आम्ही सांगितलं तर ते म्हणाले एक लॉबी आत घ्यावी लागेल। मी म्हटलं घ्या ना सर, फायनलला प्रॉब्लेम नको व्हायला। तर बोलतात नाही, आहे तसंच खेळा, आहे तसंच खेळा, असंच ते म्हणतात। मनपाचे कुठल्या अधिकाऱ्याबद्दल आपण चर्चा केली किंवा तक्रार केली आहे का? आम्ही जे आता इथे आहेत त्यांच्याशीच बोललो आम्ही, अदरवाईज पुढे जाऊन कुठे। आणि आम्हाला एवढं म्हणजे आम्ही त्यांना विचारलं तर बोलते आम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच आम्ही करणार असं। या मुलींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, मेडिकलची सोय काय करण्यात आली? नाही सर, नाही सर, ती तर स्कूलमधूनच पाणी वगैरे फर्स्ट एड बॉक्स माझं स्वतःच आहे, त्या लोकांनी काही फर्स्ट एड वगैरे काहीच दिलेलं नाही। महानगरपालिकेचे कोणते अधिकारी ते उपस्थित होते का नियोजन करण्यासाठी किंवा या सर्व स्पर्धेवर नियंत्रण ठेवण्यासाठी? जेव्हापासून आम्ही आलोयत ना सर, तेव्हापासून आम्ही एकही अधिकारी पाहिलेला नाही। ते पंच आणि ह्यांच्याबरोबरच चर्चा, अदरवाईज दुसरं काही माहितीच नाही सर। आणि हा जो ग्राउंड आहे याच्यामध्ये एका ठिकाणी नवरात्रीचं हो सर, याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड जो आहे छोटा पडतोय का? छोटा पडतोय आणि त्याच्यामध्ये सराउंडिंग आहेत ना पब्लिकचं वगैरे, त्यांनी डिस्टर्बन्स होतोय सर। कोणी मधूनही जातं मॅच चालू असताना आणि म्हणजे बरोबर नाही वाटत। म्हणजे DSO लेवलची मॅच कशी असली पाहिजे ना, ह्याच्यामध्ये तथ्य नाही। 2 वर्ष झाले भाईंदरला म्हणजे राई मोरबा इथे मॅचेस भरवतात, तिकडे कधीच असा प्रॉब्लेम आलेला नाही मिळत, इवन ग्राउंड पासून कुठल्याच गोष्टीमध्ये। यावेळेस फर्स्ट टाइम आम्ही या सगळ्या प्रॉब्लेममध्ये फेस करतो। इवन माझ्याबरोबर एवढं म्हणजे पॅरेंट्स वगैरे आहेत, ते लोक स्वतः जाऊन मुलींसाठी पाण्याची बॉटल म्हणा किंवा काय म्हणा, ते सगळे हे लोक घेऊन येत आहेत। सर, आपका नाम बताइए। मेरा नाम अंकुश कोहली। आप कौन से स्कूल से बिलोंग कर रहे हो? मेरी बेटी है, नाजरे स्कूल से आई है, वो DSO में उसने पार्टिसिपेट किया कबड्डी में। तो कैसा रहा एक्सपीरियंस? वेरी बैड। क्या हुआ? एक्चुअली देखिए, अभी भी आप देखेंगे ना तो अभी तक यहाँ पर कोई एसोसिएशन कोई है नहीं यहाँ पर जो रिस्पॉन्सिबिलिटी ले, या हम किसी को जाके बोले कि यहाँ पर देखो क्या हो रहा है। जिसको भी बोला जाता है ना तो आप जो पद पे बैठा है उसको जाके बोलो, मगर पद वाला कहाँ पर बैठा है वही हमको पता नहीं है। कोई नहीं बैठा वहाँ पर, कहीं पर भी नहीं है। यहाँ पे आपको ऐसा कहना है कि BMC का कोई अधिकारी नहीं है यहाँ पर, अभी भी कोई नहीं है, कुछ नहीं है। बच्चों को यहाँ कोई सुरक्षा का या मेडिकल किट्स या सेम कुछ नहीं है। जो अभी गीता मैडम ने कहा कुछ भी नहीं है। अभी भी आप देखेंगे ना, आप कहीं पर भी देखिए, आपको कहीं पानी की सुविधा दिखी तो आप बताइए हमें। वॉशरूम वगैरह वॉशरूम पण कुछ नहीं है। लड़की कहाँ जाएगी वॉशरूम करने के लिए? लड़के तो फिर भी एक बार
मतलब वॉशरूम की भी कोई सुविधा कुछ नहीं है, वॉशरूम की भी सुविधा नहीं। तो एक नया आपने पॉइंट बताया हमें कि वॉशरूम भी नहीं है, हम तो हम वही लोग देख- बाहर जाते हैं सर बाहर जा वॉशरूम रहे के हैं लोग लिए। वॉशरूम किस के लिए। तरीके से देखते हो इस पूरे ऑर्गेनाइजेशन को? किस तरीके से अगर आप देखेंगे ना, आप मुंबई सबब में जाएंगे, वहाँ पर आप देखिए कैसा होता है डीएसओ। मुंबई छोड़िए, आप पालघर नालासोपारा उस तरफ जाइए, पालघर बोईसर तरफ जाइए, तो आपको पता चलेगा कि अपने डीएसओ इधर कैसा भी 2 होता है। साल था ना मैचेस। हाँ, राई में था, राई में एक बार आए होंगे तो आपको पता चलेगा। पूरा अरेंजमेंट किया। वहाँ पर इनके कबड्डी सर है, उन्होंने पूरा सारा अरेंजमेंट उन्होंने किया था। जसं की आपण बघितलं विद्यार्थिनी पालक आणि पी टी शिक्षक यांनी महानगरपालिकेच्या या सर्व व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. तसेच त्यांनी अजून एक गंभीर मुद्दा उपस्थित केला की हे सर्व जे मॅचेस होतात त्याच्यामध्ये जो रेफरी आहे, जो पंच आहे, तो याच शाळेतल्या काही संघातल्या मुलांना पंच करण्यात आला आहे. आणि आम्ही जेव्हा या ठिकाणी बातमी करण्यासाठी आलो त्यानंतर आता या सर्व स्पर्धेचे आयोजक होते त्यांना जाग आली आणि त्यांनी आता या सर्व मॅचेससाठी जे हे आहेत ग्राउंड आहेत ते हे करायला घेतले आहेत. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता की तुम्ही कशा प्रकारे कबड्डीचं जे मैदान असतं त्याची सर्व तयारी सुरू आहे आणि एका लहान मुलाकडूनच ही तयारी करून घेण्यात येत आहे. तर या सर्वावर महानगरपालिका कुठे ना कुठे महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. आता या सर्वांवर आयुक्त काय दखल घेणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. होते तेव्हा मुलं जमली होती की नाही, त्या मुलीला कुठे घेऊन गेले त्याची माहिती नाही तुम्हाला? ज्या हाताला तिच्या इंजुर्ड झालं होतं का, हाताला लागली होती मुलगी, हां, त्या मुलीला आम्ही त्यांच्या क्रीडा शिक्षकांच्याकडे सोबत आम्ही केले. त्यांनी कुठल्या शाळेत होती? ते नाही सांगता येणार, परंतु त्यांची क्रीडा शिक्षक गेम चालू होती त्यांना चेहरा करत होते त्यांची क्रीडा साहेब, शिक्षक. इथे एवढा मोठी जे स्पर्धा आयोजन केलेली आहे त्या स्पर्धेचं मुलींसाठी, पुरुषांसाठी सोडून द्या, मुलींसाठी देखील टॉयलेटची सुविधा देखील इथे नाहीये. हे कसलं आयोजन आहे आणि काय सांगाल त्याबद्दल? याच्या संदर्भामध्ये पालकांचा असा आरोप आहे की जे पीच तुम्ही बनवले ते मुलांसाठी पीच आहे, मुलींसाठी नाही. तरी देखील त्या मुलींना जबरदस्ती या पीचवरती खेळवण्यात आला आणि त्यांना दुखापत झालाय. आम्ही आमचा संघ घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला देखील याची इतरभूत माहिती आम्हाला देखील नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही की बाबा टॉयलेटची व्यवस्था कुठे आहे की काय आहे. काय नाव आपला? आम्ही देखील एक संघ घेऊन आलेलो आहे. मी महानगरपालिका घोडबंदरगाव शाळा क्रमांक 9 चा क्रीडा शिक्षक आहे. नाव काय आपलं साहेब? माझं या नाव- स्पर्धेचं आयोजन तुमच्याकडे देण्यात आलं होतं का? कोणाचं? या स्पर्धेचं आयोजन तुमच्याकडे नाही, देण्यात आलं आमच्याकडे आयोजन केल्यानंतर आम्ही फक्त मुलांना घेऊन आलो. नाव कशा बाबला? आमचं मी क्रीडा शिक्षक आहे, शाळेचं क्रीडा शिक्षक आहे. नाव असेल ना तुमचं काय? माझं रुपेश मडवी.